नमस्कार, शेतकऱ्यांचा मेकॅनिक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर तुम्हाला मित्रांनो, आपली ही गिरणीच्या वायरिंग सगळी घुसणी सगळी खाल्लेली होती, म्हणजे तोडातोड केली होती. त्याच्यामध्ये आपण फिरसे सगळी वायरिंग केलेली आहे. फक्त मित्रांनो मोटरचीच वायरिंग चांगली होती. त्याच्यामध्ये आपल्याला आता हे आपण सगळं खोलून व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे. कारण की मोटर खोलली म्हणल्यावर एक बार म्हणलं स्वच्छ धुवून घ्यावं. तर आपण हे सर्व पूर्ण फिटिंग करणार आहे. तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला माहिती पडतील. तर आपण आता हे पुढचं जे गिरणीचं पीठ पडतं ते आता आपण टोपण बसवणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आता आपण ही दोन नट बसवून घेणार आहे. दोन नट बसवून आपण पूर्ण फुल टाईट करणार आहे. आणि आता आपल्याला या नटासाठी मित्रांनो आपल्याला 13चा पाना लागतो. 13च्या पाण्याने फुल आवळून असं घेणार आहे. आपली ही चक्कीची मोटर आहे. ही चक्की आहे आपली छोटीशी 2 HP मोटर आहे त्याला. टाईट केलेला आहे. तर आता आपण इथं जी पुढचा फॅन आहे ते बसवून घेणार आहे. तर याच्यामध्ये ही आपली जी पिन आहे ती बसवणार आहे, म्हणजे फॅन इकडे तिकडे सरकून आहे. तर आता आपण ह्याचा फॅन पुढचा बसून फुल टाईट असं करणार आहे. फॅनमध्येच मित्रांनो आपलं जे दळण होतं एक बारीक होतं. तर मित्रांनो हे आपण आता फुल टाईट करणार आहे. त्याच्यामध्ये 13च्या पाण्याने तावाच्या पोटचं मित्रांनो ही जी दुसरी मोटर आहे ही मित्रांनो पुढं ही सरकवायला तर ते धान्य पुढं सरकवते मित्रांनो. हे आपण म्हणतो घास. आता मित्रांनो वायरिंग करणार आहे. तर मित्रांनो हे अशा पद्धतीने किट आहे. तर याच्यावर मित्रांनो पहिल्यांदा फेज द्यायचा आहे, नंतर 2 मोटरचा आहे, आणि नंतर ही आपली ही जी दळण पुढं जी घास चालते त्या मोटरचा करंट. तर मित्रांनो आता ही जी मेन आहे सप्लाय, यात आपण सप्लाय वर देणार आहे, वरच्या ह्याला जोडणार आहे. तर सप्लाय जिथं फेज म्हणून लिहिले तिथे आपण सप्लाय जोडणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपण इथं टाईट करणार आहे. ते याच्यामधले 2 वायरिंग निळी आणि लाल, आणि जी पिवळी आहे ती मित्रांनो ग्राउंड आर्थिंग आहे. ते आपण चक्कीच्या ह्याला कुठे आपण आर्थिंग दिली तरी चालते, किंवा मोटरच्या ह्याला डायरेक्ट आर्थिंग दिली तरी चालते. आपण त्याला बी आर्थिंग देणार आहे. तर मित्रांनो आपण फेज न्यूट्रल फ्यूज दिलेला आहे. आता आपल्याला जी दुसरी मोटर आहे घास पुढे सारायची ते जोडायचं आहे मित्रांनो. जे नाही आपली जी मित्रांनो जी मेन मोटर आहे पीठ बारीक करते ती आपण टोपेची मोटर जोडणार आहे. ती मित्रांनो पिवळ्या कलरचं आहे, वायर आहे त्याच्या. या दोन्ही आपण तिथं जोडणार आहे. तर तुम्हाला बघा इथं आपण इथं कडण दिलेल्या चित्रामध्ये बघू शकता. अशा पद्धतीने इथं मोटरचं जोडणार आहे. ह्याच्यावर एकदम क्लिअर असं लिहिलेलं असतं मोटर फेज खालचं हे. फेज न्यूट्रल मोटर आणि जे दुसरं
पद्धतीने आपण जोडून घेतलेलं आहे. आपला हे आता जे मेन जे वायरिंग तोडातोडी केली ते किट मित्रांनो आपल्याला बाजारामध्ये हे आपण मित्रांनो आर्टिंग आहे. आर्टिंग आपण देऊ नंतरच्या वेळेस. आर्टिंग नाही दिली तरी चालतं. आर्टिंग दिलेली चांगली आहे कारण करंट लागत नाही. तर मित्रांनो हे आर्टिंग देणार आहे आपण. तर आता आपण किट जोडणार आहे. डायरेक्ट किट जोडून घ्यायचं मित्रांनो. ह्याच्या वायरिंगची ओळख करून देतो मी तुम्हाला. की डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये खोसून घ्यायचं. एकदम सोपं आहे. तर अशा पद्धतीने तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. पहिलं आपलं हे अशा पद्धतीने गोष्टीने सगळं कट केलं. तर याच्यामध्ये आपण आता बजर सुद्धा मित्रांनो गोष्टीने बघून नेलता आपण नवीन आणून जोडतोय. तर ह्याला काळी आणि इटकरी वायर आहे. तर हे काळे आणि इटकरी हे बजरसाठी जोडणार आहे. काळी आणि इटकरी वायर ही बजरसाठी आहे मित्रांनो. म्हणजे जे आपण धान्य टाकायच्या आधी ट्याव आवाज येतो त्याच्यासाठी हे मित्रांनो. बटन आहे की कमी जास्त मोटर करायचे बटन आहे. आणि मित्रांनो 2 सेन्सर आहे. याच्यानुसारच आपलं दळण टाकलेलं त्या सेन्सरला कळतं. आणि मित्रांनो आपलं हे आहे दरवाजा. हे आपल्या गिरणीला दरवाजा नाही त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट जॉईंट मारून घ्यायचा. तर मित्रांनो हे आपण सेन्सर इथं बसवणार आहे. जिथनं गॅस पडतो तिथं आपण सेन्सर बसवणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आता आपलं राहिलं मित्रांनो पहिल्यांदा स्टार्टिंग सांगितलं ते आर्टिंग केलेली आहे मोटरला देऊ शकतो आपण. कुठं देऊ शकतो तसं काय अडचण नाही. तर हे मित्रांनो ज्या निळी वायर आहे ती मित्रांनो घासाची आहे. जी ती दुसरी पिवळी वायर आहे ती आपली मोटरची आहे. आणि जी लाल निळी आहे ती मित्रांनो आपला सप्लाय आहे. हे अशा पद्धतीने सर्व जोडून घ्यायचे. तर आपण ह्याची टेस्टिंग करणार आहे. हे मित्रांनो आपण इथं बजर साईडला लावलेलं आहे. तर आता आपण ही चालू करतोय. वरचं टोपण आधी बसवून घेऊ. त्या टोपणामध्ये आपल्याला धान्य टाकायचं आहे. धान्य टाकायच्या आधी मोकळे आपण चेक करणार आहे. तर मित्रांनो हे आपला आता बोर्ड आहे मित्रांनो. त्या बोर्डमध्ये आपण पिन बसवून घेणार आहे. ते पिन बसवून घेतल्यानंतर मित्रांनो हे असा शेवटी आवाज मारू लागते. तर मित्रांनो आपल्याला कंपनी भेटलेली हे डायरेक्ट सेन्सर पुढे लावलं तरी मित्रांनो आपली मोटर अशा पद्धतीने चालू होते. तुम्ही बघू शकता मोटर आपली ही आपली चक्की चालू झालेली आहे. हे पूर्ण वायरिंग आपल्या